नमस्कार मित्रांनो, आपण सेकंड हँड गाड्या बघतोय। आपण आलो कुडाळमध्ये, कुडाळ पिंगोळी मापशेकर टिटा इथे तुम्हाला सेकंड हँड गाड्या फार कमी बजेटमध्ये तुम्हाला टॉप लेवलच्या गाड्या मिळतील। मी तुम्हाला गाड्यांचं लोकेशन पण सांगणारच आहे। त्या अगोदर एक झलक बघा, हे बघा, या गाड्या आत्ता विक्रीसाठी उपलब्ध आहेत। आणि त्या मागे पण बघा, मागे पण दिसत आहेत, त्या गाड्यासुद्धा विक्रीसाठी उभ्या आहेत। आणि इथे आता या गाडीची डील झालेली आहे, या गाडीची डील झाली आणि एक गाडी जी बाहेर गेली वॉशिंगला तर ती येणार आहे आणि त्या गाडीची पण डील झालेली आहे। इथे मित्रांनो दिवसाला 2-3 गाड्या जात आहेत। खूप कमी पेपरमध्ये, कमी बजेटमध्ये जर गाड्या मिळत असतील तर भरपूर गाड्या जात असतात। आणि मिनिमम 35,000 डाऊन पेमेंट भरूनसुद्धा तुम्हाला गाड्या मिळतात इथे। तर हा नंबर बघा, हा नंबर घ्या। हे बघा, या गाड्यासुद्धा विक्रीसाठीच उभ्या आहेत। हे बघा, या गाड्यासुद्धा विक्रीसाठीच उभ्या आहेत। लोकेशनकडे लक्ष द्या, हा रस्ता कुडाळचा आहे। हा बघा, हा जो रस्ता दिसतोय हा मेन रस्ता आहे। कुडाळ ते वेंगुर्ला जो मेन मार्ग आहे त्या मेन मार्गावर मापशेकर टिटा आहे। आणि मापशेकर टिट्याच्या रोडला लागूनच अशा तुम्हाला गाड्या दिसतील, रांकेत गाड्या आहेत लावलेल्या, त्या दिसतील। तिथे तुम्हाला यायचं आहे। किंवा कोणाला जर विचारला जरी मापशेकर टिटा कुठे आहे तर कोणी सांगेल तुम्हाला। मी तुम्हाला बॅनर पण दाखवतोय, हा बॅनर लक्षात ठेवा। हा वेंगुर्ला रस्ता आहे, वेंगुर्ला, आणि हे कुडाळ आहे। हा कुडाळ हा मेन रस्ता आहे, त्याला बरोबर लागून हा जो आतमध्ये रस्ता जातोय हा, तर तिथे साहेबांचं ऑफिस आहे। आणि हा बोर्ड लक्षात ठेवा। जर तुम्हाला कळत नसेल तर कोणालाही मापशेकर टिटा म्हणून सांगा। मापशेकर टिट्यावरतीच तुम्हाला ह्या गाड्या दिसतील, अशा रांकेत लावलेल्या आहेत गाड्या। याच्यामध्ये 2 गाड्या आता जाणार आहेत, म्हणजे 2 गाड्यांची डील झालेली आहे ऑलरेडी, 2 गाड्या जाणार आहेत। एक वॉशिंगला गेली आहे आणि एक तिथे उभी आहे। तर मित्रांनो, जिथे आपल्याला नवीन गाडी आपण घेतो, नवीन गाडी घेताना तुम्हाला किती अडचण येतात तुम्हाला माहिती आहे। आपलं सिव्हिल म्हणा किंवा खूप काही अडचणी येतात, पेपरसाठी पण अडचणी येत आहेत। जर एखादी बँक आपल्याला जर देत नसेल लोन तर आपण फायनान्सकडे वळतो, आणि फायनान्सकडे सुद्धा आपल्याला खूप काही प्रॉब्लेम येतात। मग अशासाठी आपण सेकंड हँड गाड्या आपल्याला ठीक वाटतात, कारण कसं बजेट नसतं तेवढं। कारण आज बघा, प्रत्येकाचं जर विचार केला तर, आर्थिक परिस्थितीचा जर विचार केला तर आज इतकी ओढाताण होते की सगळं बजेटमुळे सगळं कोलमडतं। आणि अशा वेळी जर आपल्याला म्हणजे किरकोळ पैशामध्ये जर गाड्या मिळत असतील, किरकोळ पैशात म्हणजे किरकोळ बजेटमध्ये जर गाड्या मिळत असतील तर हप्ता कमी पडेल, आपल्याला हप्ता अतिशय कमी पडेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन गाडीचं जर लोन म्हटलात तुम्ही तर लोन तुम्हाला 7 वर्ष म्हणा किंवा लॉंग डिस्टन्स हे असल्यामुळे तुम्हाला सगळं जीवन कोलमडतं, म्हणजे जे जीवनाचं जे गणित असतं ते सगळं कोलमडतं। त्यासाठी सेकंड हँड गाडी बेस्ट आहे। आणि सेकंड हँड गाडी घेण्याचा एकच उद्देश म्हणजे की नवीन जेव्हा गाडी घेतो आपण, नवीन गाडी घेतो आणि जर समजा बाय चान्स 2-3 वर्षांनी आपण बोर झालो तर गाडी जर विकायची झाली मध्ये, तर मुळात आधी लोन असतं गाडीवरती, आणि लोन असल्यामुळे गाडी विकता येत नाही। तुम्हाला माहिती आहे, लोन असल्यामुळे गाडी आपल्याला विकता येत नाही। मग अशा वेळी काय करतो आपण, मग कशी तरी देऊन टाकतो। घेतलेली असते अवाच्या सवा किंमत असते आणि आपण कशी तरी गाडी देतो, ॲडजस्ट करतो कुठेतरी। आपल्याला इथे ॲडजस्ट करायचं नाही, इथे तुम्ही जी रक्कम घातलात त्याच्यावर ती रक्कम तुम्हाला जेव्हा गाडी विकतो आपण तेव्हा तेवढी रक्कम किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी कमी आपण थोडंसं म्हणजे सोसू शकतो। एवढी थोडीशी कमी किमतीमध्ये तुम्ही गाडी पुन्हा सेल करू शकता आणि दुसरी पुन्हा घेऊ शकता इथून। तर
ही ही जी गाडी आहे ही मारुतीची अर्टिका गाडी आहे ही। या गाडीची जी डील झाली तर या गाडीसाठी फक्त 35,000 डाऊन पेमेंट भरलं आहे। किती? फक्त 35,000। मी किंमत सांगत नाही मित्रांनो, किमतीसुद्धा अतिशय कमी आहेत। तुम्ही येऊन भेट द्या एकदा। साहेबांचा नंबर मी डिस्क्रिप्शनला पण देतो आणि व्हिडिओच्या वरती पण मी नंबर लावणार आहे। तो नंबरसुद्धा तुम्ही बघा आणि त्यांना डायरेक्ट कॉल करा। मी किमती जर सांगितलं तर तुम्ही ते घरी बसूनच स्वप्न बघणार, त्यापेक्षा तुम्ही स्वतः व्हिजिट द्या। थोडंसं शोरूम पण बघता येईल तुम्हाला, नवीन नवीन गाड्या बघता येतील। आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे, या एवढ्याशाच गाड्या नाहीत, मी ज्या शूटमध्ये दाखवल्या एवढ्याशाच गाड्या नाहीत, तर साहेबांचा अजून एक ठिकाणी जी जागा आहे, म्हणजे इथे जागा नसल्यामुळे इथे पार्क नाही करता आल्या, पण अजून ठिकाणी एक जागा आहे तिथेसुद्धा त्यांच्या गाड्या उपलब्ध आहेत। आणि साहेब आज तुम्ही म्हणाल तर नॉर्मल जे सेल करतात ते महिन्याला 22 ते 30 गाड्या विकतातच, म्हणजे दिवसाला एक गाडी विकतातच। पण आत्ता दसरा सीझन असल्यामुळे आता सीझनमध्ये भरपूर लोक गाड्या घेतात। ती 2 गाड्या माझ्यासमोर बोलणी पण झाली व्यवस्थित आणि मी बघितलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याशिवाय संध्याकाळी पण एक पार्टी यायची असं काहीतरी सर बोलत होते आणि सर पूर्ण बिझी आहेत। मी सरांचा चेहरा पण मी नंतर पुढच्या व्हिडिओत दाखवतो, मी सरांशी स्पेशल व्हिडिओ बनवून दाखवतो। आता टोटल बिझी आहेत तरीसुद्धा फोन कंटिन्यू त्यांना चालू असतात। मी त्यांचं ऑफिस फक्त दाखवतो, ऑफिस म्हणजे बाहेरून दाखवतो, आता अजून उघडलं नाही आहे। कारण कसं त्यांचे जे नेटवर्क असतं ते नेटवर्क फोनवरती असतं आणि जो त्यांचा बॉय आहे तो बॉय यायचा आहे, त्याच्यामुळे ऑफिस अजून उघडलं नाही आहे। सर राहतातसुद्धा इथेच, मी त्याचाही व्हिडिओ बनवणार। मी तुम्हाला कळेल की सर कुठे राहतात काय हे पण कळेल। जवळच राहतात, बाजूला त्या हीच बिल्डिंग आहे, मापशेकर तिटावरची रवळनाथ प्लाझा बिल्डिंग आहे, तिथे हा शोरूम आहे। तुम्हाला येताना जो कुडाळ आणि जो वेंगोला रस्ता आहे त्या वेंगोला रस्त्यावरती येताना तुम्हाला मापशेकर तिटा विचारायचं आहे आणि मापशेकर तिटा विचारताना रवळनाथ प्लाझा कुठे आहे विचारायचं। रवळनाथ प्लाझा बिल्डिंग ही आहे आणि या बिल्डिंगमध्ये मागच्या साईडला त्यांचं ऑफिस आहे। आता थोडंसं पेंटिंग वगैरे चालू आहे, पेंटिंगचं कामं चालू आहे, दसरा येतो आहे त्याच्यामुळे पेंटिंग आहे। आणि दसऱ्याला भयंकर सेल असतो, त्याच्यामुळे वेळ अजिबात नसतो। हा बोर्ड फोटो मारून घ्या, स्क्रीनशॉट मारा। आणि हे साहेबांचं ऑफिस आहे जे अजून काम म्हणजे पेंटिंग चालू आहे। हे बघा, हे सरांचं ऑफिस आहे। जे लोक दसरामध्ये खरेदी करतात त्यांच्यासाठी गिफ्टसुद्धा आणलेले आहेत साहेबांनी, पण इथे मी गिफ्ट दाखवत नाही आहे, कारण तुम्ही येऊन इथे सरांना विचारा काय काय गिफ्ट असतील किंवा काय ते तुम्हाला जेव्हा तुम्ही ज्यावेळी गाडी घ्याल तेव्हा तुम्हाला ते कळेल। आणि प्रत्येकासाठी गिफ्ट आहे, प्रत्येक गाडीच्या सोबत तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे। हे बघा, हा जो रस्ता मी मगाशी बोललो तो मापशेकर तिटावरती जो आतमध्ये रस्ता येतो तो हा रस्ता, आणि इथून यायचं आहे आपल्याला। हे बघा, हा मेन रस्ता आणि इथून आतमध्ये यायचं आहे। हे बघा, जास्त लांब नाही आहे, इथून यायचं आहे।